गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं की आपलं जे शरीर आहे हे 3 दोषांनी बनलेलं आहे, वात, पित्त आणि कफ. जर हे 3 दोष शरीरामध्ये संतुलित मात्रात असतील तर आपल्याला कुठलेही आजार होत नाहीत. पण जर ह्या दोषांचं संतुलन बिघडलं तर आपल्याला आजार होतो. जेव्हा कधी या दोषांचं कफ दोष वाढलं की कफाचे व्याधी होतात, जसे सर्दी, खोकला किंवा फुफ्फुसाचे आजार. तसे जर पित्त दोष वाढलं तर पोट साफ न होणे, अन्न पचन न होणे, शरीरात गरम वाफा निघणे, असे पित्ताचे आजार होतात. आणि जेव्हा वात वाढतो तेव्हा वेदना वाढतात शरीरामध्ये आणि बरेचसे वातामुळे होणारे व्याधी आहेत. तर हे दोष जेव्हा बिघडतात शरीरात तर बरेचसे आजार होतात. तर या दोषांना संतुलित मात्रामध्ये ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण जे डेली बेसिसवरती खातो तर आपण सगळे म्हणतो आम्ही हेल्दी खातो, आम्ही फक्त घरचं खातो. पण घरचं जे खाता तुम्ही ते खरंच हेल्दी आहे का? हायब्रिड खात नाहीये का तुम्ही? आहे का? स्वतःला प्रश्न विचारा. आपण खरंच सगळं हेल्दी खातो का? नाही. आपण जे काही खातो सगळं हायब्रिडच खातो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये बरेचसे विषाणू त्याद्वारे जातात. कधीतरी तरी बाहेर खातच असाल ना तुम्ही, तेलकट, मसालेदार, त्यामुळे सुद्धा बरेचसे विषाणू तुमच्या शरीरात जातात. ठीक आहे. अशा जे विषाणू तुमच्या शरीरात जातात ते विषाणू काय करतात? बॉडीमध्ये टॉक्झिन्स रिलीज करतात आणि हे टॉक्झिन्स फ्री रॅडिकल्स बॉडीमध्ये वाढवतात, जे हेल्दी सेल्सला डॅमेज करतात आणि बऱ्याचशा आजारांना हे आमंत्रण देतात. तर बरेचसे आजार कशामुळे होतात? जे आपण खातो डेली बेसिसवर, काही खातो. पाणी, आपण म्हणतो शुद्ध पाणी पितो, पण खरंच आपण शुद्ध पाणी पितो का? किंवा मिनरल युक्त पाणी पितो का? आपण जे आरो वॉटर पितो त्याच्यामधनं मिनरल्स आपल्या बॉडीला जातात का? नाही. आरो मधनं ते सगळं फिल्टर होऊन जातं. तर असं आपण शुद्ध जे म्हणतो किंवा हेल्दी जे म्हणतो तेवढं हेल्दी गोष्टी आपल्याला मिळत नाही किंवा न्यूट्रिशस मिळत नाही. आपण हेल्दी खात असू पण न्यूट्रिशस खात नाही, कारण आपल्या खाण्यामधलं न्यूट्रिशन जे आहे ते आता निघून गेलेलं आहे. ह्या पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स जे त्याच्यावर फवारले जातात त्याच्यामुळे जे न्यूट्रिशन आहे ते सगळं निघून गेलेलं असतं. त्या खाद्यपदार्थातून, फळातून, त्या धान्यातून किंवा त्या भाज्यातून. त्यामुळे हे न्यूट्रिशन आपल्या बॉडीला मिळत नाही. तर न्यूट्रिशन मिळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स तर घेतलेच पाहिजे, पण त्याचबरोबर दोषास पण बिघडतात. जेव्हा न्यूट्रिशन बॉडीमध्ये जात नाही तेव्हा आपल्या शरीरातले दोष बिघडतात. आणि दोषाला संतुलित मात्रा ठेवण्यासाठी आपण डेली, आपण जर निरोगी असेल तरीही आकाई सोना घेतला पाहिजे आणि जे आजारी आहेत त्यांनी सुद्धा आकाई सोना घेतलं पाहिजे. निरोग्यांनी का घेतलं पाहिजे? तर हेल्थ मेंटेन करण्यासाठी. जसं इथे आपण चित्रात बघितलेलं आहे, आपण दिवसभर काम करून थकून जातो किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की थोडंसं काम केलं की थकवा येतो, काम करायला उत्साह नसतो. हे सगळं का होतं की बॉडीमध्ये टॉक्झिन्स खूप जास्त प्रमाणात झाल्यामुळे होतं. त्यामुळे जेव्हा आपण डेली बेसिसवर आकाई सोना घेतो तर हेल्थ मेंटेन होते ह्याच्याने आणि आपली बॅटरी चार्ज राहते. दिवसभर आपण ऍक्टिव्ह राहतो, रात्र झाली तरी आपण खूप ऍक्टिव्ह राहतो आणि नॅचरली झोप येते, कारण आपली बॉडी जी आहे ती टॉक्झिन फ्री असते. त्यामुळे डेली आपण आकाई सोना घेतलं पाहिजे. आजारी असो किंवा नसो, निरोग्यांनी हेल्थ मेंटेन करण्यासाठी आणि जे आजारी आहेत त्यांनी आजारपणातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आकाई सोना घेतलं पाहिजे. जसं आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलंय, कुठलेही जे व्याधी आहे त्याच्यासाठी आपण पंचकर्म घेतलं पाहिजे. पण पंचकर्म करणं सगळ्यांना हे साध्य होत नाही. डेली आपलं जे व्यापाचं जीवन आहे तर आपल्याला शक्य होत नाही पंचकर्म घेणं. तर त्यासाठी आपण जर आकाई सोना घेतलं तर आपण आपल्या शरीराला शुद्ध करू शकू. जेव्हा आपलं शरीर शुद्ध होतं, टॉक्झिन्स मुक्त होतो, त्यावेळेला आपल्या शरीरावरती औषधांचा इफेक्ट जो आहे तो लवकरात लवकर होतो. आपण नेहमी म्हणतो आयुर्वेदाचे औषधं जे आहेत उशिरा इफेक्ट होतात, आयुर्वेद खूप स्लो आहे, आयुर्वेदाचा असर लवकर होत नाही, त्यामुळे आपण आयुर्वेदिक औषधांना टाळतो घ्यायला. पण जर आपण आकाई सोना घेतलं आणि त्यासोबत जर आपण आपली औषधं घेतली तर डेफिनेटली आपल्या बॉडीवरती त्या औषधांचा लवकरात लवकर इफेक्ट होतो. आणि उशिरा जे आपण म्हणतो होतो, तर हे बघा, कुठलंही झाड जर आपल्याला उपटून काढायचं असेल, छोटीशी वेल नव्हे तर झाड जेव्हा आपल्याला मुळापासून उपटून काढायचं असेल तर वेळ लागतो ना. तर तसंच आपण आयुर्वेदाने कुठलाही आजार तो मुळापासून उपटून काढणार असतो आणि मुळापासून उपटून काढतो म्हणूनच आपल्याला आयुर्वेदाने वेळ लागतो आजार बरा होण्यासाठी. ॲलोपॅथी सारखं आपण वरवरून ट्रीटमेंट करत नाही, आपण मुळापासून आजार बरा करतो म्हणून वेळ लागतो. पण जर आपण आकाई सोना घेतलं त्यासोबत तर थोडा वेळ कमी लागतो. ॲलोपॅथी एवढं फास्ट नाही
नाही होत, पण तरी आयुर्वेदिक औषधांचा सुद्धा इफेक्ट लवकर होतो, म्हणजे आठवडाभरात तुम्हाला थोडं रिकव्हरी स्टार्ट होते तुमची. ठीक आहे, त्यामुळे अकाई सोना रेग्युलरली घेतलं पाहिजे. अजून काय काय करतं अकाई सोना? अकाई सोना हे तुमची इम्युनिटी वाढवते, तुमचे डायजेशन, जे तुमचं अपचन, बघा बरेचसे व्याधी जे आहेत ना, 90 ते 95% आजार हे पोटापासून होतात. तर जर आपलं पोट हेल्दी असेल तर आपल्याला आजार होणार नाही. त्याच्यासाठी काय झालं पाहिजे? पचन व्यवस्थित झालं पाहिजे. पचन व्यवस्थित करण्याचं काम कोण करतं? अकाई सोना जर तुम्ही डेली बेसिसवर घेतलात तर तुमची पचन क्रिया जी आहे ती सुधरेल, मेटाबॉलिझम सुधरेल, तुमची स्किन छान राहील, ग्लोईंग राहील. कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे बॉडीमध्ये, ज्यांची इम्युनिटी लो आहे, डायजेशन वीक आहे, स्किन ग्लो गेलेला आहे, त्यांनी जर हे घेतलं तर स्किन खूप छान उजळून निघेल, त्यांचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल, कोलेस्ट्रॉल लेवल मॅनेज राहतील. कोलेस्ट्रॉल जर मेंटेन राहिलं तर पुढचे आजार होणार नाही. जे हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक सारखे आजार होतात ते होणार नाही. त्यामुळे कोलेस्ट्रॉल मॅनेज करण्यासाठी तुम्ही अकाई सोना घेऊ शकता. कोलेस्ट्रॉल ज्यांचं हाय आहे ते अकाई सोना घेऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना हृदयविकार ऑलरेडी आहे ते अकाई सोना घेऊ शकतात. ज्यांना ऑलरेडी पॅरालायसिस झालेला आहे ते सुद्धा अकाई सोना रेग्युलर बेसिसवरती घेऊ शकतात. अकाई सोना कसं घ्यायचं? ऍक्च्युली अकाई सोना हे अनुषपोटी घेतलं पाहिजे. जसं मी सांगितलं, अकाई सोना हे अँटीऑक्सिडंट आहे, हे शरीरातले दोषाला संतुलित करतं आणि जे अति प्रमाणात झालेले दोष असतात किंवा जे विषाणू असतात ते शरीरातनं बाहेर काढतात, म्हणजे हे डिटॉक्सिफाईंग काम करतं. जे डिटॉक्सिफाईंग एजंट असतात ते सकाळीच घेतले पाहिजे अनुषपोटी. अकाई सोना हे एक डिटॉक्सिफाईंग एजंट आहे, त्यामुळे अकाई सोना सकाळी 15 ते 30 ml 1 कप पाण्यातून अनुषपोटी घेतलं पाहिजे. ओके, नमस्कार मित्रांनो, मी गणेश लहारे तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज मी दाखवणार आहे तुम्हाला मित्रांनो एका प्रोडक्टचा जबरदस्त डेमो. आज सनेज मार्केटिंग कंपनीनं एक जबरदस्त प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणले ज्याचं नाव आहे अकाई सोना. या अकाई सोनाचे रिझल्ट्स काय आहेत तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती याचे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम या यूट्यूब चॅनलवरती याचे सगळे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघू शकता प्रोडक्टचे काय काय रिझल्ट आहेत. तर प्रोडक्टमध्ये जर बघितलं मित्रांनो 13 ते 14 प्रकारच्या बेरीज आहेत आणि या बेरीचा एक्स्ट्रॅक्ट काढून हे ज्यूस फॉर्ममध्ये बनवलं आहे, जे आपल्या सेलवरती काम करतं, आपल्या पेशींवरती काम करतं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे त्याचे रिझल्ट्स आहेत. कित्येक आजारावरती हे प्रोडक्ट्स काम करतं. मग शुगर असेल, पॅरालिसिस असेल, डायबिटीस असेल, अशा वेगवेगळ्या आजारांवरती प्रोडक्टनं आत्तापर्यंत खूप जबरदस्त रिझल्ट दिलाय. आणि मित्रांनो, कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये देखील अकाई सोनाने खूप सुंदर असा रिझल्ट मार्केटमध्ये दिलाय. तर अकाई सोना आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काय काम करतं याचा मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली या ठिकाणी डेमो दाखवणार आहे. आपल्याकडे आहेत अकाई सोनाची बॉटल, त्यानंतर आहेत बिटाडीन जे मार्केटमध्ये मिळतं आपल्याला, ज्याला आपण आयोडीन म्हणू शकतो. 2 ग्लास आहेत, घरगुती वापराचा तांदूळ आहेत आणि पाणी आहेत. तर हे प्रोडक्ट्स आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काय काम करतं याचा डेमो या ठिकाणी आपण बघूया. हा ग्लास म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली बॉडी आहे मित्रांनो. आपण आतापर्यंत शिकलोय की आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी असतं. तर मी या ग्लासमध्ये पाणी घेतलंय. आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी असतं आणि जो आहार आपण खातोय, आज जसं म्हटलं जातं की आपल्याला शुद्ध हवा पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे, शुद्ध आहार पाहिजे, पण आत्ताच्या डेटला ते मिळत नाहीये. मग होऊ शकतं पर्यायाने आजार आपल्या बॉडीवरती वाढत चालले. तर आपल्या बॉडीमध्ये जे पाणी गेले आणि त्याबरोबर टाकतो आपण आपला आहार म्हणजेच तांदूळ. तर मित्रांनो, हे बिटाडीन मी या ग्लासमध्ये 1 झाकण या ठिकाणी मिक्स करतोय, म्हणजे तुम्हाला रिझल्ट लक्षात येईल. तर बिटाडीनच का वापरलं पाहिजे? कारण की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं, जसं लॅबमध्ये कुठल्याही प्रोडक्ट्सला जर व्हेरीफाय करायचं असेल तर बिटाडीनचा वापर त्या ठिकाणी केला जातो. या ग्लासमध्ये मी पाणी घेतलं, त्यामध्ये बिटाडीन मिक्स केले आणि दोनही ग्लासमध्ये हे प्रोडक्ट्स मी इक्वली मिक्स करतोय मित्रांनो, म्हणजे दोनही ग्लासमध्ये सारखेच लेवलला पाणी आणि बिटाडीन या ठिकाणी मिक्स झालेला असेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता जो आपल्या घरगुती वापराचा तांदूळ आहे तो तांदूळ मी या ठिकाणी घेतला आणि या पाण्यामध्ये मिक्स केला. या पाण्यामध्ये मिक्स केलाय तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, स्पूनने मी जर त्याला मिक्स करतोय पूर्णपणे या ठिकाणी, तर जो तांदूळ व्हाईट होता तो या आयोडीनमध्ये टाकल्यानंतर तो तांदूळ पूर्णपणे ब्लॅक झालाय. तुम्ही बघू शकता, आपल्या घरगुती वापराचा तांदूळ आहे, या आयोडीनमध्ये टाकल्यानंतर पूर्णपणे ब्लॅक तांदूळ झालाय. म्हणजेच जो आहार आपण आपल्या बॉडीमध्ये टाकतो तो आहार बॉडीच्या आतमध्ये गेल्यानंतर कितीतरी केमिकल, कितीतरी पेस्टिसाइड आपल्या बॉडीमध्ये अगोदर गेलेत आणि वरून आपण जो आहार टाकतो तो देखील केमिकलच आहे, तो देखील पेस्टिसाइडच आहे. मग त्याला रिकवर कसं करायचं? शरीराच्या वरून जर कुठला आजार झालाय तर आपण त्याला कुठले तरी क्रीम वगैरे लावतो, पण बॉडीच्या आतमध्ये जे अन्न गेलंय, जो आहार गेलाय, त्याला कशा पद्धतीने प्युरिफायर केलं पाहिजे? तर मित्रांनो, अकाई सोना आपल्या बॉडीला पूर्णपणे प्युरिफायर करू शकते. सकाळी मॉर्निंगला झोपेतून उठल्याबरोबर तुम्ही याचे 15 ते 20 ml चे सॅशेट घेऊ शकतात, म्हणजेच 2 झाकण घेऊ शकतात. बॉटल पूर्णपणे शेक करायची आहे. बॉटल शेक केल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय, साधारणतः आपण या ठिकाणी घेतोय मी 15 ml मी यामध्ये मिक्स केलंय आणि मिक्स केल्यानंतर जर बघितलं
तर हे तुम्ही बघू शकता. पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज झालाय. ज्या ग्लासमध्ये आपण आकाश सोनं घेतलं नाही त्याचा कलर ॲज इट इज आहे. ज्या ग्लासमध्ये आपण आकाश सोनं घेतलं त्या पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज झालाय. म्हणजेच यातनं बीटाडीन आयोडीन पूर्णपणे रिमूव्ह केलं आणि जो तांदूळ पूर्णपणे ब्लॅक झाला होता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता तांदूळ पूर्णपणे व्हाईट आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच की आकाश सोना आपल्या बॉडीवरती जे पण व्हायरस असतील, जे पण बॅक्टेरिया असतील, जे पण किटाणू, जे पण आजार आपल्या बॉडीमध्ये जे सिम्पटम्स तयार होत असतील तर आकाश सोना त्याला पूर्णपणे रिमूव्ह करण्याचं काम करतंय. तर या प्रोडक्टसाठी माझ्याकडनं मित्रांनो 10 ऑफ द 10